नमस्कार सर्वांना. आज आपण युनिट 3मध्ये पाचवा म्हणजे 3.5 द अल्चिमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार हा धडा आपण बघणार आहे. द अल्चिमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार हा आहे धडा. त्याच्या अगोदर लाल कलर जो दिसतो, रेड कलरमध्ये काही लाईन्स दिलेल्या आहेत. त्या सुंदर लाईन्स ज्या आहेत, अर्थपूर्ण लाईन्स ज्या आहेत, विलियम ब्लेक यांच्या लाईन्स आहेत. हा जो छोटासा धडा आहे हा ॲक्च्युली लिहिला आहे, लेखिका आहेत रक्षा भराडिया. ओके. परंतु ह्या सुंदर अशा 4 लाईन्स सुरुवातीला दिलेल्या आहेत विलियम ब्लेकच्या, त्या बघूया आपण. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर, होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन ॲन आर. म्हणजे याचा अर्थ फार सुंदर लाईन्स आहेत. ह्याचा अर्थ काय आहे? एक वाळूचं जो कण असतो म्हणजे ग्रेन ऑफ सँड, ते जो असतो तो पूर्ण जग जे आहे त्या म्हणजे विश्व जे आहे त्या विश्वाचे दर्शन होते. म्हणजे एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते. अँड अ हेवन इन द वाईल्ड फ्लावर, आणि वाईल्ड फ्लावर जे आहे, रानटी फूल जे आहे, त्याच्यात देखील आपल्याला हेवन दिसतं. म्हणजे हेवन म्हणजे स्वर्ग, त्याच्यात देखील स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन ॲन आर. हातांची जी पाम ऑफ युअर हँड म्हणजे हातांची जी ओंजळ आहे, आलं का लक्षात? त्याला म्हणतात पाम ऑफ युअर हँड. ती हातांची जी छोटीशी ओंजळ आहे ती इन्फिनिटी आहे, म्हणजे त्याला मर्यादा नाही आहे, अमर्याद आहे असे वाटते. आणि एक तासही आपल्याला खरा म्हणजे शाश्वत काळ जो आहे त्याप्रमाणे भासतो. असं ह्या 4 सुंदर लाईन्स ज्या आहेत त्या सुरुवातीला दिलेल्या आहे. आणि नंतर हा धडा सुरू होतो, निसर्गाची किमया. वी instinctively turn to door activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature soothes and nurtures. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. म्हणजे काय? आपल्याला स्वतःला ताजेतवानं करायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो? किंवा निवांतपणासाठी, ताजेतवाने होण्यासाठी, किंवा आपली हेल्थ जी आहे, प्रकृती जी आहे, स्वास्थ्य जे आहे, त्याला ह्या तिन्ही गोष्टींना आपण सहजपणे हा जो नेचर आहे, निसर्ग आहे, त्याच्या सानिध्यात आपण स्वतःला रमवून घेतो. बाहेरचे जे रम्य वातावरण आहे त्याच्यातून आपल्याला काय भेटते? ऊर्जा भेटते असं ते म्हणतात. निसर्ग आपल्याला काय करतो? सूच करतो आणि नर्चर करतो. म्हणजे निसर्ग जो आहे तो आपल्याला दिलासा देतो, खुलवतो, फुलवतो. बघा, लक्षात ठेवा, सूच अँड नर्चर्स म्हणजे दिलासा देणे, खुलवणे, फुलवणे. ठीक आहे. आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतो. तसेच आपल्याला मोटिवेट देखील करतो, म्हणजे स्फूर्ती देखील देत असतो. कोण? निसर्ग. एवढंच नाही तर निसर्ग व्हिस्पर्स अँड कमांड्स, मग निसर्ग आपल्याशी बोलतो म्हणजे हितगुज करतो आणि कमांड पण करतो, म्हणजे आज्ञा देखील देत असतो निसर्ग. आर यू लिसनिंग? व्हेन आय डू इट लिव्स मी इन अ कम्प्लीट आव. म्हणजे कधी ऐकलत का तुम्ही? मी म्हणजे निसर्गाचं सांगणं जेव्हा ऐकते, म्हणजे ज्या लेखिका आहेत ते म्हणतात, तेव्हा मी आव होते. आव म्हणजे मी आश्चर्यचकित होते, स्मितीत होते, ते सांगतात.
We have hibiscus plant in a garden. Every fortnight, a flower blooms on it, big, bright, and tender. Through the day, it smiles with the sun and dances with the wind, but as evening approaches, it starts wilting. म्हणजे त्यांनी ज्या लेखिका आहेत रक्षा भराडिया, त्या म्हणतात आमची बाग जी आहे त्याच्यामध्ये एक झाड आहे. कशाचं झाड आहे? हिबिस्कस, म्हणजे जास्वंदीचं झाड आहे. दर 15 दिवसांनी, फॉर्टनाईट म्हणजे पंधरवडा, आलं लक्षात, दर पंधरवड्याने त्याला एक फूल येतं. ते फूल कसं असतं ते म्हणतात, मोठं असतं, ब्राईट असतं, तजेलदार असतं आणि टेंडर पण असतं, म्हणजे नाजूक पण असतं. आलं फूल कसं, फुलाचे बघा विशेषण दिलेत, मोठे, तजेलदार, नाजूक, बिग, ब्राईट अँड टेंडर. ठीक आहे. अजून ते सांगतात जे सूर्यकिरण आहेत, सूर्यकिरणांमध्ये ते दिवसभर हे फूल जे आहे ते खुलतं, हसतं, त्याचबरोबर वारा जो आहे त्या वाऱ्याबरोबर ते डोलतं. परंतु जशी इव्हनिंग होती, ॲज द इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्ट्स विल्टिंग. पण जशी जशी संध्याकाळ होत असते तसेच ते फूल जे आहे ते कोमेजू लागते. विल्टिंग म्हणजे कोमजणे. द मॉर्निंग आफ्टर इट withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. म्हणजे जशी संध्याकाळ होती ते सांगतात ते सुकून जातं फूल, आणि संध्याकाळ पूर्ण होस्तोवर ते गळून देखील खाली पडतं, आणि गळून पडल्यानंतर ते परत कुठं जातं? मातीतच मिसळून जातं. ओके. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, yet it does so in full splendor. What if we too lived a life, however short, to its fullest? म्हणजे या फुलाचं उदाहरण आपण घेऊ शकतो असे लेखिका म्हणतात. ते फूल जे आहे ते फक्त एका दिवसाचं आयुष्य घेऊन येतं, तरी देखील हे फूल जे आहे ते पूर्ण बहरलेलं असतं, म्हणजे आनंदाने, चैतन्याने ते भरलेले असते. आपण देखील आपले आयुष्य भले ते किती छोटे असले तरी ते आपण पूर्णपणे फुलेस्ट, पूर्णपणे जगायला हवे नाही का, असं प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. पुढे अजून एक उदाहरण ते देतात. ते वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंगसाइड, कार्व्ड, स्कल्प्ड and shaped by the water. Water is so gentle, rock so hard, yet as the water flows over it every day for years, the rock gives in. It takes the shape that the water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist, म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे रॉकी बीचचं, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर जे खडकाळ असतं, म्हणजे खडक आहेत, त्यांचं उदाहरण दिलं आहे. ते काय सांगतात की हे जे खडकाळ समुद्र किनाऱ्यावर तुम्ही जर गेला तर समोर तुम्हाला विशाल असं समुद्र, अथांग पसरलेलं विशाल समुद्र तुम्हाला दिसतं, आणि त्याच्या कडेने तुम्हाला हे दिसतात, काय दिसतात? रॉक्स. रॉक्स म्हणजे काय? खडक दिसतात. ओके. तर कोरीव शिंपल्यासारखे, म्हणजे त्यावर कार्विंग केलेली आहे. आता ती कार्विंग कशी झालेली आहे? पाणी सतत त्या खडकांवर आदळत असतं, पाण्यामुळे आकार बदललेला असतो त्या खडकांचा. आलं लक्षात? तुम्ही समुद्रकिनारी गेला कुठंही, अलिबाग किंवा अजून कुठं असेल तिथं, तर तुम्हाला हे पाहायला मिळेल. पाणी कसं आहे ते म्हणतात, पाणी तर अतिशय सौम्य आहे, आणि खडक कसे असतात आपल्याला माहिती आहे, ते कसे आहेत? एकदम कठीण आहेत, अति कठीण आहेत खडक. तरीही ते सांगतात वर्षानुवर्ष रोज लाटांचा मारा त्या खडकांवर पडत असतो, बरोबर? ते पाणी त्याच्यावर आपटत असतं, आणि त्याच्यामुळं पाणी वाहेल तसा आकार ते खडक स्वतःला देत असतात. आलं लक्षात? वॉटर इज सो जेंटल, रॉक सो हार्ड, yet the water flows over it every day for years, the rocks give in.
म्हणजे खडक जो आहे तो अति कठीण आहे, पाणी सौम्य आहे, तरी देखील खडक हारतो म्हणजे पाणी जसं आहे त्यानुसार त्याचा तो आकार घेत असतो. एवढंच नाही, मी तर पाहिलेलं आहे की खडकांना हे देखील येते बघा, धार देखील येते. मी कुठं पाहिलं आहे बघा, मी सांगतो तुम्हाला. अलिबागच्याच तिकडं म्हणजे एकदा गेलो होतो मी, किहीम बीच आहे. इतर बीचवर पण असेल या गोष्टी मी सांगतोय त्या, की तिथं खडक जे आहेत ना, म्हणजे त्यांना धार आलेली आहे. म्हणजे तुम्ही पायात काही घातलं नाही म्हणजे आणि पाण्यात गेला आणि त्या खडकांवरून पाय पडला तर तुमचा पाय कापू शकतो, त्यातून रक्त येऊ शकतं. आलं लक्षात? पाणी सतत वर्षानुवर्ष त्याच्यावर आदळतंय आणि खडकांना त्यानुसार आकार देखील भेटतोय. त्यात सांगायचं काय त्यांना, की पाणी जसं कमांड करतंय, आदेश देतात, त्यानुसार खडकांचा आकार बनतो. ते म्हणतात आपले प्रॉब्लेम्स जे आहेत, म्हणजे आपल्या अडचणी जे आहेत, प्रॉब्लेम्स म्हणजे अडचणी, आर सो कलोजल अँड वी आर सो स्मॉल येट इफ वी परसिस्ट. म्हणजे यातून त्यांना सांगायचं काय, की पाणी वाहेल तसा आकार तो खडक स्वतःला देत असतो. आपल्या प्रॉब्लेम समस्या आहेत त्या खूप मोठ्या असतात आणि आपण कसे आहोत, अगदी लहान आहे. पण तरी देखील ते म्हणतात वी परसिस्ट, म्हणजे ते तरी देखील अशा कंडिशनमध्ये आपण जर टिकून राहिलो तर काय. आलं लक्षात? म्हणजे असं आपण टिकून राहायला पाहिजे ते सांगतात. कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही, आपण कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करायचे, सामोरे जायचं. कुठल्याही अडचणी येतील त्याला सामोरे जायच्या, तर आपल्याला यश प्राप्त होऊ शकतो. घाबरून जाऊन काय फायदा नाही, असा देखील अर्थ त्यातून निघतो. पुढे उदाहरण दिले, वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there's always an opening. हे उदाहरण फार सुंदर उदाहरण आहे. ते काय सांगतात, कॉन्क्रीटचं जे पेवमेंट आहे, म्हणजे कॉन्क्रीटचं जे फुटपाथ असतं ना, आता फुटपाथ असतात बघा, त्याला फुटपाथला पेवमेंट म्हणतात. आता हे फुटपाथ कशाने बनवतात, म्हणजे कॉन्क्रीटचा वापर करतात. सिमेंट कॉन्क्रीट तुम्हाला माहिती आहे. तर ते किती कडक असतं, भरपूर कडक असतं. तरी देखील ते म्हणतात त्याच्या भेगांमधून तुम्हाला कधी कधी असं दिसल, त्यातून लहान लहान छोटं असं गवत जे आहे, त्या गवताचे तुरे जे आहेत ते असे थोडे बाहेर आलेले असतील खालून. आता लेखिका म्हणतात हे पाहून मी विचारात पडले. मग ह्यातून काय कळतं आपलं, की गवत किती नाजूक आहे, अतिशय नाजूक आहे. आणि जर ते कॉन्क्रीटच्या फुटपाथचं जे कॉन्क्रीटचं जे फुटपाथ आहे त्याच्या भेगांमधून जर ते बाहेर येते, म्हणजे ह्या सिमेंटला, या कॉन्क्रीटला छेदून म्हणजे अतिशय कठीण काम आहे. तरी देखील त्याला म्हणजे त्यांना मार्ग शोधायचा आहे आणि तरी ते मार्ग शोधतात. म्हणून यावरून काय म्हणतात वाक्य बघा, हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. म्हणजे कितीही अवघड गोष्टी तुम्हाला दिसल्या, अशक्य भासल्या, तरी देखील कुठून तरी तिला मार्ग सापडतोच. आलं लक्षात? म्हणजे आपल्या जीवनामध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आज देखील असं वाटतात अशक्य आहेत आणि आपण घाबरून मग ते करणार नाही. तर असं नाही आहे. प्रयत्न केला तर देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. हे सुंदर वाक्य आहे बघा. परत सांगतो मी तुम्हाला, हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. मला हे वाक्य अतिशय म्हणजे इतकं आवडलं हे वाक्य ना. माझं इन्स्टाचं अकाउंट जे आहे ना त्याच्यावर मी एक फोटो आहे बघा, आहे माझ्या फोटोजमध्ये, तिथं हे वाक्य टाकलेलं आहे मी. माझ्या इन्स्टाचं जे अकाउंट आहे ना तिथं. आलं का? खूप छान वाक्य आहे. तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकता, घरात देखील लिहू शकता. अर्थ कळला ना तुम्हाला? एखादी गोष्ट किती अशक्य भासली तरी कुठून तरी तिला मार्ग सापडतोच, पण प्रयत्न करायला पाहिजे. आलं लक्षात? पुढचं उदाहरण दिलं आहे, वी सॉ अ ट्री बेअर ऑफ all lives in cold winter months. We thought its chapter was over, but 3 months passed, spring set in, and the huge tree was back to its green majesty once again, full of leaves, flowers, birds and life. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की हिवाळा जो आहे, हिवाळ्यामध्ये
म्हणजे त्या ऋतूमध्ये एक झाडाचं उदाहरण दिले, त्या झाडाला संपूर्ण पानगळती होती आणि पानगळती झाल्यानंतर ते म्हणजे त्याला फक्त तुम्हाला फांद्याच दिसतील, पानं दिसणार नाही. ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये आपल्याला असं वाटतं ते झाड जे आहेत ते कामातून गेले, म्हणजे इट्स चॅप्टर वॉज ओव्हर असं म्हणतात. पण 3 महिने होताच जेव्हा वसंत ऋतू येतो, म्हणजे तुमचा स्प्रिंग येतो, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, त्याचे आगमन झाले आणि ते झाड परत तुम्हाला दिसेल बघा, परत पहिल्यासारखं त्याची हिरवी श्रीमंती घेऊन तो येतो. त्याला फुलं येतात, पानं येतात, इवन पक्षी असतात, म्हणजे एकंदरीत चैतन्याचं पहिल्यासारखं वातावरण तयार होतं. ओके. What if we too had conviction that however difficult things are right now, it will not remain so far. Remember this too shall pass. ह्यातून ते सांगतात काय की हे झाड बघा काही महिन्यांपूर्वी म्हणजे पूर्ण ओके बोके झाले होते, म्हणजे पानगळती झाली आणि एखाद्याला वाटून त्याचं संपलं, आता त्याचं आयुष्य संपलं, ते झाड आता त्याचं चॅप्टर एंड झालं आहे. पण 3 महिन्यानंतर जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा ते झाड परत आपली जी हिरवी श्रीमंती घेऊन येतो, फुलं असतात, पानं असतात, पक्षी वगैरे सगळं चैतन्य भारून येतं. ह्यातून काय घेण्यासारखं आहे ते म्हणतात की गोष्टी आज किती खडतर असल्या तरी त्या कायम तशा राहणार नाहीत, असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये असं ते म्हणतात. लक्षात ठेवा, हेही दिवस जे अवघड दिसतात हे सरतील. रिमेंबर दिस टू शल पास. लक्षात. आता बघा किती अवघड परिस्थिती आहे कोरोनामुळं, असा अनुभव आपल्याला कधीच नाही आहे. किती अडचणी आहेत सगळ्यांना, आहे का नाही. पण तरी देखील हे उदाहरण त्याला परफेक्ट बसतं आजच्या सिच्युएशनला. लक्षात. म्हणजे कोणतीही गोष्ट किती खडतर असली तरी ती कायम तशी राहत नाही. लक्षात. विश्वास ठेवायला पाहिजे आपल्यालाही. लक्षात. ह्यात विश्वास ठेवला तुम्ही की परत त्या झाडाचं उदाहरण घ्या, परत आपली पहिल्यासारखी श्रीमंती म्हणजे पहिल्यासारखं जीवन जे आहे सुरू होईल. अर्थात कोरोना काळामध्ये अनलॉक जरी केलेलं असेल गव्हर्नमेंटने, तरी आपल्याला काळजी घेऊन सर्व गोष्टी हळूहळू रूटवर आपल्या ट्रॅकवर आपण आता आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात. गव्हर्नमेंटची तीच अपेक्षा आहे आणि का करू नये, घाबरायचं कशाला आहे. काळजी घेऊन सर्व कामं व्यवस्थित करायचं. घरात बसून आपण राहू शकत नाही. इकॉनॉमी देशाची बंद पडेल, आपलेही प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी याला रिलेटेड आहेत. पुढचं उदाहरण दिलं त्यांनी बघा. वी सॉ an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant's size. ant म्हणजे काय, मुंगी. The ants organized themselves around the fly. फ्लाय म्हणजे काय, एखादे पक्षी असतो, माशी, पक्षी नाही सॉरी, माशी. The ants organized themselves around the fly, lifted it to on frail feelers and carried it to a quite distance. म्हणजे त्यांनी मुंग्यांचं उदाहरण दिलं की लेखिका म्हणतात, एकदा एका मुंग्यांची रांग पाहिली. मुंगीपेक्षा ते माशी जी आहे ते 10 पट मोठ्या आकाराची होती. तरी देखील त्या माशीला ओढत घेऊन जात होते या मुंग्या त्या माशीभोवती म्हणजे डिसिप्लिन त्यांनी केलं, शिस्तीत ते गोळ्या झाल्या पहिल्या. म्हणजे अशक्य गोष्ट आहे. मुंगी केवढीशी आहे, मुंगीसाठी ती माशी जी आहे ती 10 पट मोठी आहे, तरी देखील ते तिला ओढून नेत होते, उचलून नेत होते. त्यासाठी त्यांनी त्याला शिस्तीचं पालन केलं. त्यांनी शिस्तीत त्यांनी गोळा झाल्या पाहिल्या. पुढं द टीमवर्क अँड परसिव्हरन्स वर क्वाईट इम्प्रेसिव्ह. व्हॉट इफ यू आर टू कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड. मग ते म्हणतात की त्यांनी आपले त्यांच्या ज्या मिशा असतात मुंग्यांच्या, नाजूक मिशा, मग त्याला बघा हे म्हणतात फ्रेल फ्रीलर्स, ब्लॅक अक्षरात आहेत बघा, दिसलं का. हां, तर ते फ्रेल फ्रीलर्स म्हणजे नाजूक मिशा. त्या नाजूक मिशांवर त्या माशीला त्यांनी उचललं आणि लांब अंतरावर उचलून त्यांनी नेले.
म्हणजे अशक्य गोष्ट आहे त्यांच्यासाठी. पण प्रयत्न केला, शिस्त ठेवली, स्वतःवर विश्वास ठेवला, तर कोणतंही काम अशक्य नाही. ह्यातून हे लेखिकेंना सांगायचं आहे. त्यांचे कार्य कसं होतं लक्षात ठेवा. संघटित होतं, एकी होती आणि चिकाटी देखील भरपूर होती. चिकाटी म्हणजे परसेवरन्स. आपणही असेच सातत्यपूर्ण आणि शिस्तीबद्ध काम केलं आणि आपलं लक्ष देऊन काम केले तर काय, टिंब 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 असं म्हणतात, तर काय म्हणजे आपल्याला देखील त्या गोष्टीमध्ये यश मिळू शकतं. अजून उदाहरण दिलं त्यांनी. स्पायडर वेब्स आर डेलिकेट येट व्हेरी स्ट्रॉंग. रेनबो कलर्स एंटायर द स्काय. ऑयस्टर्स टेक अ ग्रेन ऑफ सँड. दे ओपन अप विथ अ पर्ल. म्हणजे कोळ्याचे जे जाळं आहे स्पायडरचं, ते खूप नाजूक आहे, पण तरी देखील ते खूप चिवट आहे. बरोबर ना. स्पायडरचं जाळं बघा किती नाजूक असतं. तुम्ही ते किती ते असं तोडायचा प्रयत्न केला तरी ते लवकर तुटत नाही बघा. आलं लक्षात. इंद्रधनुष्य, रेनबो संपूर्ण आकाशात रंगांची उधळण करीत असतो. अजून एक उदाहरण, ऑयस्टर म्हणजे शिंपले जे असतात, त्या ऑयस्टर जे असतो तर तो काय करतो, ते वाळूचं एक कणातून मोती जे आहे ते तयार करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या ते सगळे नाजूकच आहेत, तरी देखील ते एक मोठी गोष्ट करत आहे कुठली तरी. पुढं, इनन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फायनाईट स्काय. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मुवमेंट. अनगिनत तारे आकाशाला उजळून टाकतात. ॲक्च्युली एका ताऱ्याची जी पॉवर म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रकाश जो आहे तो किती मंद असतो. म्हणजे आपण जेव्हा एका चांदणीला बघतो त्यावेळेस ते किती मंद वाटतो, त्याचा प्रकाश किती छोटा आहे. पण अशा असंख्य जे आहेत ते एकसाथ उजळल्या तर सगळं आकाश जे आहे, स्पेस जे आहे, जे काय आहे ते उजळून टाकतात. ढगांचं उदाहरण दिलं आहे. ढग दर क्षणाला वेगवेगळे आकार धारण करत असतात. अजून काय सांगितलं त्यांनी. The wind makes trees dance with unhindered passion. Water, without hint of ego, changes its form according to the dictates of the sun and the wind. वाऱ्याचं उदाहरण. वारा जो आहे तो वृक्षांना नाचवतो का नाही, बेफामपणे नाचवतो. म्हणजे वारा आल्यानंतर झाडं नाही का इकडून तिकडं होतात, काही पडतात देखील हो, तर बेफामपणे नाचवतो. पाणी, कोणताही गर्व न बाळगता सूर्य आणि वारा म्हणेल, आज्ञा देईल तसे आपले रूप बदलतो. आलं लक्षात. नंतर अजून उदाहरण काय दिलं. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इंटू अ बटरफ्लाय, अ फ्लावर टर्न इंटू अ फ्रूट, वी एक्सपिरियन्स द अल्शिमी ऑफ नेचर. धड्याचं नाव आलं तिथं बघा. एका आळीचं सुंदर रूपांतर फुलपाखरात होते. आळी म्हणजे कॅटरपिलर, तर त्याचं रूपांतर जे आहे सुंदर फुलपाखरात होते. फुलाचे रूपांतर फळात होते. ह्यालाच आपण म्हणतो ना निसर्गाची किमया. निसर्गाची किमया म्हणजे धड्याचं नाव, द अल्शिमी ऑफ नेचर. हे सगळं आपण अनुभवत असतो. वी टच इट अँड बिकम गोल्ड आरसेल्व्स. आणि ह्या सर्वांचा स्पर्शाने आपल्या जीवनाचेही सोने होऊन जाते, असं ते शेवटी सांगतात. रक्षा भराडिया दिसतंय उजव्या साईडला नाव खाली, हां, त्या लेखिका आहेत. फार सुंदर धडा आहे, छोटाच धडा आहे. आता हे जे पॅसेजेस आलेले आहेत, हे जे पॅसेजेस जे आलेले आहेत 2-3 वेळा बऱ्याचशा इयरमध्ये ते आलेले आहेत. हे सुंदरसे 4 लाईन्स आहेत विलियम ब्लेकच्या अल्शिमी ऑफ नेचर. हा आहे तुमचा 3.5 चा धडा. अशा पद्धतीने आपला 3.5 अल्शिमी ऑफ नेचर हा धडा झालेला आहे. आता इंग्लिशमधले आपले बरेचसे धडे झालेले आहेत बघा. युनिट 1चे आपले 5 झालेत. नंतर युनिट 2चे आपले सगळेच झालेले आहेत. युनिट 1चे सगळे झालेत, युनिट 2चे देखील सगळे झालेत, आणि युनिट 3चे आत्ता युनिट 3चा मला वाटतं 1 राहिलं आहे, बाकी सगळे झालेत. आणि युनिट 4 मधला 1 झालेला आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झाले ना
तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आपले टोटल 16 धडे झालेले आहेत. म्हणजे 16 धडे प्लस कविता सगळं मिळून 16 झालेले आहेत. आपल्या टोटल युनिट 4च आहेत. पूर्ण अख्ख्या इंग्लिशच्या पोर्शनमध्ये 10वीच्या युनिट 4 आहेत. त्यातले आपले युनिट 3 झालेले आहेत. युनिट 3मधलं फक्त एक राहिलं आहे. आणि युनिट 4चं तर एक झाला देखील. वर्ल्ड इज माइन ही कविता 4.1ची झालेली आहे. म्हणजे हा धडा झाल्यानंतर आपण एक धडा आहे 3.4चा लेट्स मार्च. हा झाल्यानंतर आपले टोटल 1 2 आणि 3 सगळे पूर्ण होतील धडे 17. आणि नंतर मग युनिट 4चे मग आपल्याला मग बघा 4.2 4.3 4.4 4.5 आणि 4.6 म्हणजे 3 आणि 2 5 धडे राहतील. ते झाले की अख्खा इंग्लिशचा पोर्शन आपला कवर होईल शिकवून. ठीक आहे. वेळोवेळी तुम्हाला त्याचे जसे अवेलेबल नोट्स असतील माझ्याकडं त्याचे PDF स्वरूपात मी ग्रुपवर टाकत असतो. तर मी अशी आशा करतो की तुम्ही ते कंप्लीट करत असाल तुमच्या बुक्समध्ये. तुमच्या बुक्स व्यवस्थित कंप्लीट करा. आणि हे आता हे जर एक कंप्लीट झालं नाही याच्यानंतर मग आपण इंग्लिश स्टॉप करू आणि मग आपण सायन्स आणि जॉमेट्रीवर येऊ. आलं लक्षात. सायन्स 1चे देखील 3 झालेले आहेत. सायन्स 2चे आपण स्टार्ट करू आणि जॉमेट्री स्टार्ट करू. ॲल्जेब्रा बीजगणित जे आहे त्याचे पण आपण पुढं गेलो आहे भरपूर. त्याचे तर 7च असतात टोटल आहे का नाही. तर म्हणून त्याला तिथं स्टॉप केलं आहे. आता इथं जॉमेट्री आणि सायन्स 2 जे आपण ह्याच्यानंतर एक धडा झाला इंग्लिशचा की मग आपण ते स्टार्ट करू. मग त्याचे 3 कवर झाले की मग परत आपण रिटर्न जाऊ ॲल्जेब्रावर. त्याचे 1 2 घेऊ. मग असं परत आपण रोटेशन करू. इंग्लिशवर येऊ. मग इंग्लिशचे 2 3 घेऊन टाकू नंतर. मग बघा आता तर जून महिना चालू आहे बरोबर ना. जून मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर. मला तर वाटतं ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतच आपला अख्खा पोर्शन कंप्लीट होईल मुलांना. आणि नंतर कदाचित मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर वातावरण सगळं जरा थोडंफार तर ओके झालेलं असेल माझ्या मते. शाळा देखील स्टार्ट होतील कदाचित त्याच्या आतमध्ये किंवा त्यावेळेस. मग आपला क्लास आता रेग्युलर तिकडं चालू केला आपण तर आपल्याला डबल त्याचं रिव्हिजन होईल. आलं लक्षात. आणि नवीन मुलं जी आहेत जी अजून येतील किंवा जी जुनीच आहे त्यांना काय कल्पना नाही अजून क्लास काय त्यांचे नंबर्स वगैरे काय असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगा क्लास चालू आहे ते. आलं का. कारण नंतर परत आम्ही घेणारच आहे हे सगळं. आलं लक्षात. मग ते जे येतील ना मुलं त्यावेळेस काय असं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर त्यांना हे शिकवलंच जाईल ना. हे शिकवलं जाईल म्हणजे मी त्यांना असेच हे जे व्हिडिओ आहेत त्यांना डेली 2-2 त्यांना एक्स्ट्रा टाईम घेऊन रोजचं असं काय त्यांचं 1-2 तास त्यांना ते सेंड करण्यात येईल. आणि क्लासमध्ये हे परत रिपिटेशन होईल. जे क्वेश्चन आन्सर्स असतील नंतर याचं व्याकरण असन. अलग लक्षात. ते आहे. मग गणितं परत रिपिटेशन होतील. गणिताचं परत प्रॅक्टिस होईल. म्हणजे आपल्याला खूप म्हणजे खूप संधी आहे छान मस्त टक्के पाडण्याची सर्वांना. आलं लक्षात. ठीक आहे. तर मी आता इथं हे आजचं आपलं काय सांगितलं 3.5 अल्केमी ऑफ नेचर हा झालेला आहे. नेक्स्ट पुढच्या तासामध्ये आपण 3.4 लेट्स मार्च हा धडा घेऊन टाकू. आणि त्यानंतर आपण इंग्लिश काही दिवसासाठी स्टॉप करू आणि विल गो टू जॉमेट्री अँड सायन्स 2. ओके. नंतर रोटेशन करत करत मग सगळं हळूहळू कंप्लीट होईल. तर माझ्या मते अंदाजे मी परत सांगतो आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या पिरियडमध्येच हे कंप्लीट व्हायला पाहिजे. आलं. ठीक आहे. काळजी घ्या सर्वांनी.